यानंतर एक मोठी बातमी बघूयात। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीचं स्थळ बदलण्यात आलेलं आहे। अशोक खरातची आज अज्ञात स्थळी चौकशी केली जाते। चौकशीसाठी स्वतः एसआयटी प्रमुख आणि आयपीएस तेजस्विनी सातपुते देखील उपस्थित आहेत। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीचं आजचं स्थळ बदलण्यात आलेलं आहे। आज अज्ञात स्थळी अशोक खरातची चौकशी केली जाते तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी पवन येवले आपल्या सोबत आहेत। पवन, कालची 7 तास चौकशी झाली, आज देखील एसआयटी कडे चौकशी, मात्र त्याबद्दल काय कळतंय? नक्कीच खरं तर भोंदू जो खरात आहे त्या प्रकरणासंदर्भामध्ये एसआयटी कडून गेल्या 2 दिवसांपासून चौकशी सुरू होती। मात्र आज या ठिकाणी ज्या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून चौकशी सुरू होती त्या हिमांशू पोलीस क्लबमध्ये आज चौकशी जी आहे ती होत नाहीये। खरं तर अज्ञातस्थळी आज ही चौकशी जी आहे ती एसआयटी मार्फत केली जात आहे। 3 दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब गुन्हे शाखेकडून आणि एसआयटी कडून या ठिकाणी ही चौकशी सुरू होती। मात्र आज अचानक एसआयटी कडून चौकशीचं स्थळ जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। काल देखील तब्बल 7 तास चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू होती, मात्र आज अचानक स्थळ बदलण्यात आल्यानं अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। नेमकं भोंदूकडून काय काय आणखी समोर येतं याची जी सखोल चौकशी जी आहे, माहिती जी आहे ती एसआयटी कडून घेतली जात आहे। एसआयटीचे जे प्रमुख आहेत ते तेजस्विनी सातपुते हे स्वतः चौकशी करत होते। मात्र आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून जी चौकशी सुरू होती ती चौकशी आज दुसरीकडे केली जात आहे आणि खरातच्या फार्म हाऊसवरील जे काही कर्मचारी आणि मंदिरातील पुजारी आहेत त्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती जी आहे ती आज समोर आलेली आहे। पवन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। या चौकशीचे अपडेट देखील आपण TV9 मराठीवरती घेत राहू।